सकाळी सकाळी याचे असे नखरे बघून तर मला विचारच आला की देवाने मला नवरा तर शांत दिला, पण त्याची पूर्ण कसर माझा मुलगा काढत असतो. आणि मला बघून असा भागला की यांनी काहीच केलं नाही. आणि आजकाल तर याचे नखरे एवढे वाढले की काय सांगू. दुपारला याला झोपी लावलं आणि आज आम्हाला चौकीला जेवणचं आमंत्रण होतं. सो आम्ही तिकडेच गेलो. तिथे पोचलो, दर्शन वगैरे केलं आणि थोडा वेळ बाहेर बसलो. आणि ही माझी गॉसिप पार्टनर. आम्ही दोघी सोबत आलो की आम्हाला वेळेचं पण काही भान नसते आणि आमच्यामध्ये एवढ्या चुगल्या चालतात की काय सांगू. आणि हा माझा छोटूसा गोड भाचा. आणि हा इतका जास्त मस्तीखोर आहे की बिलकुल माझ्या श्रीनूला सोबत आहे. आणि असं म्हणतात ना, रक्ताच्या नातीपेक्षा मैत्री आणि प्रेमाची नाती ही खूप जास्त घट्ट असतात. तसंच माझी ही काही फॅमिली आहे. नंतर तिथे जेवण वगैरे केलं आणि जेवण माझं फेवरेट होतं, म्हणजे की पानगे आणि वांग्याची भाजी. नंतर थोड्या वेळ याच्यासोबत मस्ती केली, पण ह्या गोलगप्प्याला माझ्यासोबत काही इंटरेस्ट नव्हता मस्ती करण्यामध्ये. नंतर घरी येऊन आम्ही आईंच्या मंदिरमध्ये दर्शन करायला गेलो आणि इथे खूप जास्त कचरा होता, तर मी झाडू मारायला घेतला. आणि इकडे माझ्या मुलाला पण मला हेल्प करायची होती, पण याची हेल्प मला खूप जास्त महागात पडत होती, कारण तो पूर्ण कचरा जास्त वाढवत होता. असं वाटते की आता काही दिवसात माझे पूर्ण घरचे कामं पण हाच करणार की काय. इथे दर्शन वगैरे करून घेतलं आणि आम्हाला सेलूला जायचं होतं. आणि आज छान हवा होती आणि पूर्ण थंड थंड वातावरण होतं. आईंचा मोबाईल रिपेअर करायचा होता, पण ते काही काम आमचं झालं नाही. पण विचार केला, काम हो की नाही हो, आधी तर पेटपूजा इम्पॉर्टंट आहे. पेटपूजा वगैरे केली आणि घरी आलो. सो आजच्यासाठी एवढंच. माझी व्हिडिओ आवडत असेल तर फॉलो करायला विसरू नका. सो भेटूच उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.